पालखी समाधी मंदिरातून आता रथाकडे चाललेली आहे आणि हा प्रस्थान सोहळा आपण समोर पाहतोय. पुष्पवृष्टी केली जाते. पालखीचे जे काही या संस्थांचे विश्वस्त आणि मालक हे देखील यामध्ये सहभागी आहेत. मोठ्या संख्येने वारकरी देखील सहभागी आहेत. विधिवत पादुकांची पूजा करून आता पालखीमध्ये सोपान काका यांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आता ही पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. समोर मोठ्या संख्येने भाविक भक्त देखील आपण पाहतोय. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक देखील सहभागी आहेत आणि विठू नामाचा जयघोष करत ज्ञानोबा तुकारामच्या भजन भक्तीचं आळवत हे जे सगळे वारकरी आहेत हे आता पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. प्रस्थान सोहळा मोठ्या थाटामध्ये हा प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. भाविक दर्शनासाठी पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील करताना आपल्याला समोर पाहायला मिळते. मात्र पालखीचं आता प्रस्थान या ठिकाणाहून झालेलं आहे. या पालखीमध्ये जवळपास 115 दिंडा सोपान काकांच्या पालखी सोहळ्यासोबत असणार आहेत आणि हे सगळा जो पालखी सोहळा आहे हा पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. मोठ्या भक्तिभावानं सर्व जे वारकरी आहेत हे पंढरीच्या दिशेने वाटचाल करतील. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील सासवडमध्ये आहे आणि या ठिकाणी सोपान काकांची पालखी आज प्रस्थान ठेवलेलं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत ते वारकरी आता पालखी सोहळा समवेत देखील पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. त्यामुळं सोपान निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही जी वारकरी संप्रदायातील जी संत मंडळ आहे यापैकी सोपान काकांचा जो हा प्रामुख्याने पालखी सोहळा आहे हा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलेला आहे. विनोद जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 3 लोकमत, सासवड.